आई बहिणींची अब्रू लुटली जात होती. आई बहिणींच्या कुंकवाचा टिळा पुसला जात होता. शेतकरी आत्महत्या करत होते. जनतेला राजा हवा होता. तेव्हा 19 फेब्रुवारी 1630 साली माझ्या राजाचा जन्म झाला. सगळीकडे ढोल नगाडे वाजू लागले. सर्वांच्या तोंडातून एकच शब्द निघाला, माझा राजा जन्मला. दीन दलितांचा कैवारी माझा राजा जन्मला. अरे माझा राजा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला आणि माझे राजे 1680 ला जग सोडून गेले. माझे राजे जगले किती? माझे राजे जगले अवघ्या 50 वर्ष. परंतु 50,000 लक्ष वर्षे स्वराज्याच्या कुशीमध्ये दान देऊन गेले. आपण म्हणतो हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, पण ती श्रींची इच्छा ज्याने स्वराज्यात निर्माण केले त्याचं नाव राजा शिव छत्रपती. या महाराष्ट्राच्या मातीत, सह्याद्रीच्या छातीत, विजयाच्या वातीत छाती फुगून गर्वाने सांगतो, मला गर्व आहे मी मराठी असल्याचा. पण त्याच मराठी माणसाचा स्वाभिमान, त्याच मराठी माणसाचा अभिमान, त्याच मराठी माणसाचा जगण्याचा ताठपणा, ज्या मराठी माणसाची उमेद ज्या महान पुरुषांनी दिली त्याचं नाव राजा शिव छत्रपती. माझ्या मुलींना एकच सांगणं आहे, बाहेर जाताना 4 इंचाची लिपस्टिक लावून जाण्यापेक्षा अर्धा इंचाचा चंद्रकोर लावा आणि आपले विचार चांगले ठेवा. पण महाराजांपासून शिकायचे काय याची जाणीव तरुणाईला असावी. कारण हे स्वराज्य असं तसं उभे राहिले नाही. पराक्रमाच्या पायावरती बलिदानाच्या भिंती उभारून कार्यकर्तृत्वाला कळत चढवला जातो, तेव्हा हे स्वराज्य उभं राहते. हे स्वराज्य उभं राहण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलंय. त्या बलिदानाची जाणीव ठेवून महाराजांना खरी आदरांजली ठरेल. आपण शिवजयंती साजरा करतो, 3-4 शिववाक्य ऐकतो, शेजाऱ्याच्या नाक्यावर बसतो. एखादी मुलगी तिथून चालली तर आपण म्हणतो बघ ती आली, आणि स्वतःला म्हणतो मी मावळा आहे शिव छत्रपतीचा. मावळा कसा असावा यावर मी एक उदाहरण देतो. मावळा असावा हर हर मुरारबाजी सारखा, ज्याने शर्त लावली आपल्या प्राणाची. तेव्हा दिल्लेर खान म्हणाला, रुख मुरार थांब मुरार, माझ्याकडे ये, मी तुला हिरे मोती माणिक जहागीर देतो. तेव्हा मुरार बाजी म्हणाला, अरे दिल्लेर, आम्हाला वक्त बेईमान झाला असेल पण विसरू नकोस, आम्ही मराठी रक्ताला बेईमान होणार नाही. रक्ताला बेईमान झाला असेल, रक्ताला बेईमान नसतो. म्हणून माझे राजे सांगायचे, एक एक किल्ला म्हणजे एक एक मावळा. होय, किल्ला मरेल, मावळा मरेल, पण किल्ला जळणार नाही. असे म्हणतात ना, जगणारे ते मावळे होते, जगविणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा तो जिजाऊंचा शिवबा होता.